नाशिकमधल्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा सध्या प्रचंड गाजतोय। दुसरीकडे पालघरमध्ये वन विभागाचा अजब कारभार पाहायला मिळालाय। दहिसर वन परिक्षेत्रातील दुर्वेस गावाच्या हद्दीत शासनाची दिशाभूल करून मियावाकी जंगल उभारण्यासाठी वन विभागाच्या जागेतील लाखो झाडांची कत्तल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मुंबई अहमदाबाद महामार्गालगत राखीव वन असलेल्या कंपार्टमेंट क्रमांक 167 मध्ये 2 हेक्टर क्षेत्र आहे। इथं मियावाकी जंगल तयार करण्यासाठी 44,000 झाडांची लागवड केली जाणार आहे। मात्र त्यासाठी आधीपासून घनदाट जंगल असलेल्या 4 ते 5 फूट उंचीच्या झाडांचा बळी देण्यात आलाय। त्यामुळे या लाखो झाडांची कत्तल करण्यासाठी जबाबदार असलेल्या वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी। नाशिकमधल्या तपोवन येथील वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच आता पालघरच्या दहिसर वन परिक्षेत्रातील दुर्वेस येथील वृक्षतोडीचा मुद्दा समोर आलेला आहे। माझ्या पाठीमागे हे घनदाट जंगल आपण पाहू शकताय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वनसंपदा आहे, मात्र हीच वनसंपदा एका विशिष्ट प्लॉट धारकाला फायदा मिळवून देण्यासाठी या माझ्या पाठच्या बाजूला आपण पाहू शकताय पूर्ण हे जंगल आहे हे नष्ट करण्यात आलेलं आहे। आणि हे सर्व कोणी खासगी व्यक्तींनी नाही तर वन विभागानेच या ठिकाणी हे पूर्ण जंगल हे नष्ट केलेलं आहे। मियावाकी जंगल या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यासाठी वन विभागाकडून हे करण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि यासाठी डीपीडीसी मधून 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत। मात्र या जंगलतोडीमुळे स्थानिक नागरिक अतिशय आक्रमक झालेले आहेत आणि आपल्या सोबत येथील स्थानिक गावकरी आहेत। दादा नमस्कार, तुमचं नाव काय आणि हा नेमका काय प्रकार आहे? माझं नाव सुनील रामचंद्र हत्कारी, मी दुर्वेस गावचा रहिवासी आहे। हा जो प्रकार घडलेला आहे इथे की जंगलाची पूर्ण या लोकांनी नासधूस करून टाकलेले आहे। लाखाच्या आसपास या लोकांनी जंगलतोड केलेले आहे। बारीक मोठी झाडं पूर्ण संपुष्टात आणलेले आहेत। तुम्ही बघू शकता इकडे हे बघा छोटे छोटे झाडं, त्यांना जर का पाणी वगैरे जर घातलं असतं तर हीच झाडं भरपूर मोठी झाली असती। आणि ज्या बाजूचा जे प्लॉट आहे यांचं असं म्हणणं आहे की यांना 44,000 झाडं बाहेरून आणून लागवड करायची आहे आणि ही लागवड झाडं यांनी तोडून टाकलेली आहेत आणि 44,000 आणणार आहेत। तर हा काय प्रकार आहे? ते अशी जी गावाची जी संपत्ती होती, आम्ही कितीतरी वर्षापासून ही संपत्ती जपून ठेवलेली, पण या लोकांनी पूर्ण जेसीबी आणि पोकलीन लावून नष्ट करून टाकलेले आहे आणि इथे आता पूर्णपणे दगड दिसतात, दगड आणि माती। काय नेमकी मागणी आहे या संदर्भात आपली? या संदर्भात अशी आमची मागणी आहे गावकऱ्यांची की जे हे काम आहे हे पूर्ण बंद झालेले आहे आणि ज्यांनी कोणी इथे पोकलीन आणि जेसीबी लावून एक काम केलेले आहे असे जे अधिकारी, भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही आमची दुर्वेस गावच्या ग्रामस्थांची मागणी आहे। नक्कीच मुळात अस्तित्वात असलेलं जंगल हे नष्ट करून जवळपास लाखभर झाडं आहेत, ही लहान मोठी झाडं ही तोडून आपण या दृश्यांमध्ये पाहू शकता। ही सर्व झाडं तोडून याच ठिकाणी मियावाकी जंगल उभारण्याचा जो वन विभागाचा अट्टाहास आहे तो का आहे आणि त्याच्या मागचा नेमका हेतू काय आहे हे तपासलं पाहिजे आणि ही जंगल संपदा नष्ट करणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी येथील स्थानिकांकडून होत आहे। एनडीटीव्ही मराठीसाठी महेश गोहिलसह मनोज सातवी, पालघर।